माझ्यासोबत घातपाताचा प्रकार, अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न. आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट. मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला असून अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्नही करण्यात आल्याचा संशय असल्याचा मनोज जरांगे म्हणाले आहे. नाशिक जिल्ह्यातील दौऱ्यावर असताना सालेर किल्ल्यावर हा प्रकार घडला असल्याचा दावा जरांगे यांनी केला आहे. सोबतच आपल्याही जीवाला धोका असू शकतो, पण याला आम्ही घाबरत नाही. तसेच अशा घटनांनी भुजबळांप्रमाणे कुठेही वाच्यता करत नसल्याचे देखील जरांगे म्हणाले आहेत. मराठा आरक्षणाबाबत काढण्यात आलेल्या अध्यादेशाची अंमलबजावणीच्या मागणीसाठी मनोज जरांगे आजपासून पुन्हा आमरण उपोषण करणार आहे. विशेष म्हणजे आपले उपोषण आता कठोर असणार असून या काळात आपण ना पाणी घेणार ना उपचार घेणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. मराठा समाजाला सरकारने दिलेल्या राज्यपत्रित अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे यासाठी आपण उपोषण करत असल्याचे जरांगे म्हणाले आहेत. याच वेळी बोलताना जरांगे यांनी आपल्या अंगावर गाडी घालून अपघात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी त्या वाहन चालकाला ताब्यात देखील घेतले होते. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या OSD यांनी माहिती दिली असल्याचं जरांगे म्हणाले आहेत. दरम्यान याबाबत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की आम्हाला भीती असून देखील आम्ही सांगत नाही. आमच्यासोबत 7 वेळा अशी घटना घडल्या, मात्र याबाबत आम्ही कुठेच नाही सांगत. सालेर किल्ल्याजवळ आमच्या गाडीवर टेम्पो आला होता, पण आम्ही संरक्षणासाठी मागणी केली नाही. तसेच आमच्यासोबत घातपाताचा प्रकार घडला म्हणून देखील कुठे सांगितले नाही, असेही मनोज जरांगे म्हणाले.